त्याला कट करायचं आणि हे बघा ही जखम हा काळा जर भाग पडला हा बरोबर आहे. आता हा डिंक्या हे खरडून टाकेल. तुम्ही एक लक्षात घ्या, सगळे तुमच्या हाताला जखम झाली 4-8 दिवस दुर्लक्ष केलं की त्याच्यातून पू निघतो, बरोबर आहे. तुम्ही लगेच डॉक्टरकडे जाता. डॉक्टर काय करतो, त्याला पहिलं ड्रेसिंग करतो, साफ करतो, बरोबर आहे. टिंचर आयोडीन साफ म्हणजे मेलेला भाग काही राहू देत नाही आणि मग मलम तर इथं हा जो मेलेला भाग आहे हा सगळा हा निघून गेला. अलग लक्षात, ही जखम झालेली आहे, ही जखमेचा हा भाग निघून गेला. आता ही जखम उद्या इथल्या आहे, ही जखम आहे, ही जखम आहे, ही छोटी जखम आहे, ही सुरुवात झाली आणि हे इथं पण आहे. तर याला छाटणी करत असताना झाडाची 4 फांद्या शिल्लक कट झाल्या, काही अडचण नाही. हे झाड तुम्ही इथून जरी कट केलं तर पुढच्या वर्षी परत एवढंच झाड मागं कट किती करायचं याच्यात टेन्शन घ्यायचं नाही, ते राहिलं नाही पाहिजे. हे 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 इथं दिसतं म्हणजे वर आहे ना, इथं दिसतं, इथं दिसतं आणि हे एरवी हे मेलेलीच फांदी. तर याला इथून कट केलं, इकडं आहे का कुठं, इथं डिंके आहे का, हे गमाशीस आणि हे पानं आहे, गमाशीसमुळे हे असे वाळले पानं बाहेरूनच त्या झाडाला तिथं पानं वाळले की ते तिथं डिंके. तू बघितलं का तुम्ही, पानं वाळलेले दिसले कुठंही दुरून जरी दिसले तरी त्याला डिंके आहे. आणि मग त्याला डिंक्याला बोर्डो पेस्ट आणि ब्ल्यू कॉपरची सगळ्या झाडाला आंघोळ घालायची, खोडापर्यंत जाऊ द्यायचं, सांडू द्यायचं काही खोडापर्यंत. आणि बोर्डो पेस्ट शक्यतो रेडीमेडच्या ऐवजी हे कॉपर सल्फेट आणि चुना आणि पाणी या तिन्हीचंच तयार करायचं आणि ते लावायचं. याला इतक्या जाग्यात लावलं तरी चालते. पहिली आंघोळ घालायची ब्ल्यू कॉपर 3 ग्राम प्रति लिटर पूर्ण झाला आणि मग बोर्डो पेस्ट लावा. सर त्याला आता तर काय करता येणार ना ह्या स्टेपला, ह्या स्टेपला तुम्ही ह्याची वाट पाहिल्यापेक्षा हे सगळं मागं खाऊन टाकायला लागलं ना. पाठीमागचं चाललं सगळं, पाठीमागचं चाललं नाही सगळं. किती वेळेस बोर्ड पेस्ट करावं लागेल, पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा आणि पावसाळा संपला की नाही ना कवर होत त्याला. कसं कवर नाही होत. ठीक आहे, मुंडे सर आहेत, मेहरकर सर आहेत, मी प्रयोग करू, सगळे प्रयोग केलेत. हे आपण सविस्तर चर्चा तिथं करू. आपण होत नाही वगैरे काय ते आपण तिथं करू, त्याचं आपण तिथं चर्चा करू. या